नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर म्हणजे प्रभू श्री दत्तात्रेय आणि आई श्री रेणुकादेवी यांचं साक्षात मूळपीठ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी अशी सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. असाच काहीसा वृत्तांत यावर्षी देखील काही प्रसारमाध्यमांनी व समाज माध्यमांनी व्हॉट्सअपच्या आधारे दिलेला आहे. याबाबत विदर्भ न्यूजने श्री क्षेत्र रेणुकादेवी संस्थान येथे आपली भेट दिली. काही वृत्तवाहिन्यांनी व काही वृत्तपत्रांनी नांदेड जिल्ह्यातलं श्री क्षेत्र माहूर येथील रेणुकादेवीचं मंदिर हे भाविकांकरिता बंद असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत आहे की श्री रेणुकादेवी संस्थानचे मंदिर हे पूर्णपणे भाविकांसाठी उघडे आहे आणि या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जरी कमी दिसत असली तरी सामाजिक अंतराचे भान ठेवून आणि सॅनिटायझेशन करून भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावेळी श्री रेणुकादेवी मंदिर हे भाविकांसाठी पूर्णपणे उघडे असल्याचे दिसले आणि गडावरती चढताना सामाजिक अंतराचे भान, मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था सुद्धा करण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे भाविकांपर्यंत ज्या बातम्या पोहोचलेल्या आहेत त्या पूर्णतः गैरसमज निर्माण करणाऱ्या आहेत. श्री रेणुकादेवी संस्थान येथील पूजा, अर्चना, आरती, सागर संगीत सुरू असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे. विदर्भ न्यूजने श्री रेणुकादेवी संस्थान श्री क्षेत्र माहूरगड येथे भेट दिली. श्री रेणुकादेवी मंदिर येथील असंख्य व्यापारी व काही भाविकांच्या भेटी घेतल्या. त्यांनी याबाबत माहिती देताना आपले विचार व्यक्त केले. माहूरगडचं मंदिर चालू आहे. काही मागं चुकीच्यानं माहिती दिली लोकांना, पण ते खरं नाही, चालू आहे. मी मंदिरवर बोरं इकतो, रेणुकादेवीच्या मंदिरवर चालू आहे माझं, मी उदरपोषण करतो. श्री क्षेत्र माहूर म्हणजे पर्यटक आणि भाविक यांच्या आवागमनावरती माहूर येथील आर्थिक स्रोत हा अवलंबून आहे. मात्र गेल्या 10 दिवसांपासून कोरोनामुळे श्री क्षेत्र रेणुकादेवी संस्थान हे बंद ठेवण्यात आले आहे असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यामुळे भाविकांनी व पर्यटकांनी इकडे पाठ फिरविल्याचे जाणवले. मात्र भाविकांनी आणि पर्यटकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून आई श्री रेणुकादेवीचे दर्शन घ्यायला काहीही हरकत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. माहूरगढ़ रेणुका माता मंदिर यहाँ पर के 15 दिसंबर से जब भी ये मंदिर चालू हुआ तब से ये मंदिर बंद नहीं हुआ और यहाँ पर के भाविक अब तक के बहुत आए और आज भी आ रहे, लेकिन कम तादाद में आ रहे. कम तादाद में आने की वजह यह है कि आप भी जो गलत अफवाहें फैली है मीडिया के द्वारे या किसी पब्लिक के द्वारे कि मंदिर बंद है, मंदिर बंद नहीं है. आप सब भाविकों से गुजारिश है कि यहाँ पर आए, डिस्टेंस का पालन करें, मास्क लगाए और दर्शन के लिए आए. विदर्भ न्यूज करिता श्री क्षेत्र माहूरगड येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत.